घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने उपवासाच्या भाजणीचे पीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी भगर, 1 वाटी राजगिरा, अर्धी वाटी साबुदाणा, थोडंसं जिरं। आपण आता भाजणीचं पीठ करण्यासाठी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती। आता नवरात्र म्हटले किंवा उपवास म्हटला की आपल्याला उपवासाचे पदार्थ लागतात। तर त्यामध्ये आता आपण कढई आपली गरम झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये भगर थोडी भाजून घ्यायची आहे। तर उपवासाचे पदार्थ तेच तेच खाऊन कंटाळा आला तर आपण आता ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये आपण भाजणी कशी करायची उपवासाची ते बघतो आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण भाजणी जर करून ठेवली तर आपण त्याचे थालीपीठ किंवा चकल्या असे पदार्थ बनवू शकतो आणि उपवासाचा कंटाळाही येत नाही। मग तर फुल गॅसवरती आपण असं सारखं उसटण्याने हलवून भगर थोडी भाजून घ्यायची आहे। जर समजा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पीठ करून ठेवायचं असेल तर भगर धुवून वाळवून मगही भाजली तरी चालते आणि समजा पावसाळा वगैरे असेल तर आपण थोडं पुसून घ्यायची ती भगर कपड्याला एका आणि त्यामध्ये आपण मग ती व्यवस्थित नीट करून निवडून आपण ती वापरू शकतो। आता आपण 2-3 मिनिटं फुल गॅसवरती भगर भाजून घेतलेली आहे आणि भगरीचा थोडासा रंगसुद्धा आपण बदललेला आहे। आता ही आपण एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण एका मी परातीमध्ये भगर काढून घेतलेली आहे आणि आता ती जी गरम कढई आहे त्यामध्ये मी साबुदाणा, आता आपण अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे थोडा। हा साबुदाणा आपण थोडा कमी घेतलेला आहे दोघं मापांच्या, कारण आपण जेव्हा पीठ भिजवू थालीपीठचं किंवा चकलीचं तर साबुदाण्याचा जास्त चिकटपणा वाटायला नको पीठ, म्हणून आपण तो साबुदाणा थोडा अर्धी वाटी किंवा पाऊण वाटीच घ्यायचा आणि हा साबुदाणा न भिजवताच वापरलेला आहे। थोडा फुल गॅसवरती आपण 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे त्याला। याच्याने कसं आपलं कच्चपणाचा जो उग्र वास असतो तो पण जातो आणि आपलं जे भाजणीचं पीठ आहे तेही छान टिकतं, म्हणून आपण हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे। आता आपण 2 मिनिटं साबुदाणा परतून घेतलेला आहे चांगला आणि आता त्यामध्ये थोडं जिरं पण आपण घालून परतून घ्यायचं आहे, कारण जिरं जास्त आपण भाजून नाही घ्यायचं, कारण मग जिऱ्याचा कडवटपणा त्या पिठात उतरेल। फक्त 2 मिनिटं फक्त हलवून घ्यायचं आहे जिरं टाकून। आता आपण हे परत त्या परातीमध्येच घालून घेऊया। आता आपण हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्या कढईमध्ये राजगिरा घालून घेणार आहोत आणि तोही भाजून घ्यायचा आहे। आपण राजगिरा थोडा कमी गॅसवरती भाजायचा आहे, कारण थोडंसं फक्त 2 मिनिटं, म्हणजे पूर्ण भाजून त्याच्या अशा लाया नाही करायच्या, थोडं फक्त 2 मिनिटं आपण भाजून घ्यायचं आहे। राजगिरा असा थोडासा फुटायला लागला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आपल्याला त्याचा म्हणजे राजगिरा तयार नाही करायचा आहे। आता हे आपण परत परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे, मग आपण हे बारीक करून घेणार आहोत। आता आपलं जे भाजणीचं सारण आहे ते गार झालेलं आहे। आता ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तुमच्याकडे जर छोटी चक्की गरगंटी वगैरे असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता, पण उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे मी मिक्सरवरतीच बारीक करते आहे। आता मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे पीठ आणि ते मी चाळणीने चाळून घेणार आहे। त्याच्याने म्हणजे आपण जेव्हा थालीपीठ वगैरे करू तर अख्खा साबुदाणा वगैरे जर समजा राहिला
तर तो आपल्याला म्हणजे थालीपीठ करताना त्रास नको म्हणून आपण ते चाळून घेणार आहोत. तुमच्याकडे रव्याची किंवा पिठाची चाळणी असेल ती धुवून त्याने आपण असं पीठ चाळून घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने छान मस्त बारीक पीठ आपलं तयार होतंय. आता मी हे सर्व असंच पीठ बारीक करून घेणार आहे. तर मी अशा पद्धतीने सर्व पीठ बारीक करून घेतलेलं आहे आणि चाळणीने सगळं गाळून घेतलेलं आहे आणि सुगंध पण खूप छान मस्त सुटलेला आहे. आता एका डिशमध्ये किंवा डब्यामध्ये आपण ते काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण उपवासाच्या भाजणीचं पीठ आपलं तयार आहे आणि त्याचे आपण छान मस्त अनेक पदार्थ बनवू शकतो. आणि हे जर बंद डब्यामध्ये ठेवलं तर थोडं 2-3 महिने टिकू शकतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.